नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये नवीन 2000 पदनिर्मितीसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भात GRसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. आता मुळामध्ये ह्या ज्या जागा आहेत ह्या कुठं भरल्या जाणार आहेत, म्हणजे कोणत्या दवाखान्यांमध्ये भरल्या जाणार आहेत आणि नवीन 2000 पदनिर्मिती शासनाने का केलेली आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आरोग्य मंत्री जे आहेत आपले प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः ही सर्व माहिती दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकसाठी विज्ञान हा घटकसुद्धा दिलेला आहे. सर्व सिलेबस याच्यातनं तुमचा कव्हर होईल. सुरुवातीला प्रकाश आंबेडकर जे की आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांनी ट्विटरवर काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात. तर राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये 2000 पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. आता ही 2000 पदं का निर्माण केली, कुठे निर्माण झाली, ही पदं कशी भरली जाणार, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरली जाणार की परमनंट पद्धतीनं भरली जाणार, ही सर्व माहिती आपण आता सविस्तर पाहूयात. जो GR शासनाने प्रसिद्ध झालेला आहे तो GRच आपण आता पाहूयात. आता हा जो GR आहे ना, हा 13 फेब्रुवारी 2025 या तारखेचा आहे. काय टायटल दिलेलं आहे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत. आता हे तुम्हाला काही कळलं नसेल, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. प्रस्तावना वगैरे वाचण्यात वेळ घालवायचा नाही आपल्याला. शासन निर्णय काय तो पहा. तर राज्यातील 75% बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 86 आरोग्य संस्थांकरिता 837 नियमित पदे व 1233 एवढी पदे, ही 1233मध्ये कुशल आणि अकुशल, नियमित पदामध्ये सुद्धा कुशल आणि अकुशल आहेत बरं का, बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की राज्यामध्ये असे दवाखाने आहेत, मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, तर किंवा इतरही जे मोठे दवाखाने आहेत, त्या सर्व दवाखान्यात ज्यांचं बांधकाम हे 75% पूर्ण झालेलं आहे, अशा आरोग्य केंद्रांसाठी ही नवीन 2000 पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. आणि असे एकूण किती आरोग्य संस्था आहेत, तर 86 आरोग्य संस्था आहेत. त्या 2000 पदांपैकी 837 पदं ही नियमित आहेत आणि 1233 ही बाह्य यंत्रणे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरली जाणारी पदं आहेत. त्याच्या पुढे पहा, नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व पदांचा तपशील पुढीलप्रमाणे. आता यांनी व्यवस्थित माहिती दिली बरं का, आणि हे तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल, आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ना, ते जॉईन करा. त्या ठिकाणी मी याची PDF ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर त्या PDFमध्ये तुम्ही कोणत्या केंद्रामध्ये किंवा कोणत्या उपकेंद्रामध्ये किती जागा आहेत ती माहिती घेऊ शकता. जसं मी एकाची माहिती देतो, उपकेंद्र. प्रत्येक उपकेंद्राकरिता मंजूर पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता एक असतो उपकेंद्रामध्ये, आणि सहाय्यक परिचारिका प्रसाविका ANM असलेली ही विद्यार्थिनी म्हणजे ANM ज्यांचं झालेलं आहे ते, त्यांची एक जागा असते, पण स्केल दोघांचाही सारखाच आहे. त्याच्यानंतर प्रत्येक उपकेंद्राकरिता एकूण नियमित पदे 2 आहेत. तर असं नवीन उपकेंद्र जी आहेत त्याच्यामध्ये नियमित पदे म्हणजे 47 उपकेंद्र आहेत आणि प्रत्येकामध्ये 2 अशी 94 नियमित पदं आहेत. आणि जी बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं आहेत, म्हणजे इथं दिलं आहे प्रत्येक उपकेंद्राकरिता बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा, त्या म्हणजे ही दोन्ही पदं एकच आहेत. तर त्या 47 म्हणजे अंशकालीन स्त्री परिचर हे एकच पद बाह्य यंत्रणेद्वारे घेतलं जाणार आहे, म्हणून ही पदं बाह्य यंत्रणेद्वारे फक्त 47च आहेत. असं प्रत्येक पदाचं त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. त्याच्यानंतर ते उपकेंद्र कुठे आहेत, हे जे 47 उपकेंद्र आहेत ते कुठे आहेत त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. आणि इतरही भरपूर माहिती त्यांनी दिलेली आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र कोणते आहेत त्याची खाली माहिती दिलेली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंजूर नियमित पदं जी आहेत ती 5 असतात. त्याच्यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ, आरोग्य सहाय्यक परिचारिका प्रसविका असं असतात. आणि जे बाह्य यंत्रणेद्वारे आहेत तीसुद्धा 5च पदं आहेत. तर असं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 10 पदं, म्हणजे यांनी जी माहिती दिलेली आहे
त्यानुसार. तर अशा पद्धतीने ही डिटेल्समध्ये माहिती मी दिलेली आहे पहा मित्रांनो. तुम्ही ती पाहू शकता. VAG अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर मी 46 पानांची ही PDF आहे ती अपलोड केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAG अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.